शेवटी हारलीच मी. त्या रस्त्यावरून मला धंदा बंद करायला सांगितला आणि रिझन काय दिलं की 150 मीटरच्या आत तुम्ही धंदा नाही लावू शकत. मला राष्ट्रपतीच पाठवलं तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणीच चालवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलं. तिथं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं. गाडी टाका मी बघतो. मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते आता. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो. ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला. हा, तर ऐका ना, इलेक्शनचं काही संपलं, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला. रोज मी कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा. हे रोज लावते, रोज लावते. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. काही तुला आंदोलन करायचं. मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा. काही अडचण नाही. राहू द्या आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव. ठीक आहे. त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे. बरोबर आहे. बरोबर. एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवतो. ठीक आहे. चालेल. बाकी आयुक्तांची साहेब बोलतो. ठीक आहे. चालेल जाऊ. चालेल. रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस हा रडत नाही.